विशेष मराठी कथामध्ये आपलं स्वागत आहे। आपल्या आजच्या कथेचं नाव आहे अजाणते पाप। एकेकाळी एका राजाच्या दरबारात ब्राह्मण भोजनाचे आयोजन केले होते। मोठ्या संख्येने ब्राह्मणांना भोजनासाठी आमंत्रित करण्यात आले आणि त्यासाठी राजवाड्याच्या मोकळ्या प्रांगणात 56 भोग बनवण्यात आले। त्याच क्षणी नकळत एक घटना घडली। एक गरुड एका जिवंत सापाला पंजात धरून वरून उडत होते। उघड्यावर स्वयंपाक चालू असताना गरुडाच्या पंजातून मुक्त होण्यासाठी सापाने फुटकार मारली असताना त्याच्या तोंडातून बाहेर पडलेले विषाचे काही थेंब स्वयंपाकघरात शिजत असलेल्या भांड्यामध्ये पडले। पाकशाळेतील भांड्यात पडलेले विष आणि त्यातून विषबाधा झाल्याची कोणालाच कल्पना नव्हती। ब्राह्मण राजवाड्यातील भोजनगृहात भोजनासाठी आले आणि त्यांना महाप्रसाद देण्यात आला। विषयुक्त अन्न खाल्ल्याने ते सर्व मृत्युमुखी पडले। ही गोष्ट राजाला कळल्यावर ब्रह्महत्येचे पाप समजून तो दुःखी झाला। अशा स्थितीत या पापाला जबाबदार कोण आणि ब्रह्मदेवाच्या हत्येच्या पापाची शिक्षा कोणाला द्यायची हा सर्वात मोठा प्रश्न यमराजांसमोर उभा राहिला। यमराजापुढे दंड देण्यासाठी आलेले पहिले नाव राजाचे होते, कारण राजाने ब्राह्मणांना भोजनासाठी बोलावले होते। यमराजाच्या मनात आणखीन एक नाव आले, ते म्हणजे त्या स्वयंपाक्याचे, ज्याने ब्राह्मणासाठी महाप्रसाद तयार केला होता। यमराजाला तिसरा विचार त्या गरुडाचा आला, जो नागाला पकडून नेत होता, आणि शेवटी यमराजाने नागाच्या पापाचाही विचार केला। ब्राह्मणाच्या हत्येची शिक्षा कोणाला द्यायची या द्विधा मनस्थितीत यमराज बराच काळ राहिले। घटनेनंतर काही काळाने काही ब्राह्मण राजाच्या महलात त्यांना भेटायला जात होते। तेव्हा ब्राह्मणाने एका स्त्रीला राजवाड्याचा मार्ग विचारला। तेव्हा ती स्त्री ब्राह्मणांना रस्ता दाखवत म्हणाली, हे बघा, जरा सावध राहा, तो राजा ब्राह्मणाच्या अन्नात विष टाकून त्यांना मारतो। त्या स्त्रीने असे सांगतात यमराजाने ठरवले की मृत ब्राह्मणाच्या पापाचे फळ या स्त्रीच्या खात्यात जाईल आणि ती शिक्षा भोगेल। यमराजाच्या दूतांनी यमराजांना विचारले, असे का? तेव्हा यमराज म्हणाले, जेव्हा मनुष्य पाप करतो तेव्हा त्याला पाप करण्यात खूप आनंद होतो। ब्राह्मणांच्या मृत्यूचा राजा, स्वयंपाकी, गरुड, साप या कुणालाही आनंद झाला नाही। या सर्वांना या गुन्ह्याची माहिती नव्हती। या महापापाचे बखान करून या महिलेने निश्चितच महापाप भोगले, त्यामुळे हे ब्रह्महत्याचे पाप तिच्या खात्यात जाईल। शिक्षा। अनेकदा आपल्याला वाटतं की आपण कधीच मोठं पाप केलं नाही, तरी आपल्याला कशाची शिक्षा दिली जाते। ही शिक्षा तीच आहे जी आपण निंदेचे पाप करून जमा करतो।